लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसच्या काही बड्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचाही यामध्ये समावेश होता। लातूरमधून अमित देशमुख भाजपात जाणार याची जोरदार चर्चा होती, पण अमित देशमुख यांचे बंधू अभिनेता रितेश देशमुख याने काही महिन्यांपूर्वी लातूर इथं झालेल्या कार्यक्रमात एखाद्या कसलेल्या राजकारण्याप्रमाणे राज्यातील वर्तमान राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं होतं। राज्याला आज तुमची गरज आहे, पुढाकार घ्या असं आवाहन रितेशने अमित देशमुख यांना केलं होतं। त्यानंतर पक्षांतराच्या चर्चांना पूर्ण विराम मिळाला आणि अमित देशमुखांसह त्यांचे काका आणि माजी मंत्री दिलीपराव देशमुख हेही सक्रिय झाले। त्यांनी लोकसभेची निवडणूक गांभीर्याने घेतली आणि लातूर लोकसभा मतदारसंघामधून देशमुख काका पुतण्यांनी डॉक्टर शिवाजी काळगे यांना उमेदवारी दिली, तर भाजपने खासदार सुधाकर शृंगारे यांनाच पुन्हा उमेदवारी दिली आहे। काळगे विरुद्ध शृंगारे ही लढत कशी होणार आहे, या लढतीमध्ये खरतर कुणाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे हेच आपण या व्हिडिओतून पाहूयात। नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा। गेल्या सलग 2 लोकसभा निवडणुकांमध्ये पराभव झाल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मरगळ पसरली होती, परंतु देशमुख सक्रिय झाल्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये उत्साह संचारला। लातूर लोकसभा मतदारसंघातून देशमुख काका पुतण्यांनी डॉक्टर शिवाजी काळगे यांना उमेदवारी दिली आहे। देशमुखांचा हा निर्णय मास्टर स्ट्रोक समजला जात असून तो भाजपसाठी डोकेदुखीचा ठरलाय। भाजपने खासदार सुधाकर शृंगारे यांनाच पुन्हा उमेदवारी दिली आहे। खासदार शृंगारे यांच्याबद्दल मतदारसंघात नाराजी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे। ते मतदारसंघामधील आमदारांना विश्वासात घेत नाहीत, त्यांच्याशी समन्वय ठेवत नाहीत असं सांगितलं जात होतं। त्यामुळे शृंगारे यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून भाजपमध्ये गटबाजी निर्माण झाल्याचंही बोललं जात आहे। आता मात्र चित्र बदलत आहे। भाजपने जिल्ह्यातील सर्व आमदारांना शृंगारे यांच्या विजयासाठी कामाला लागण्याची सूचना केली आहे। त्यामुळे एकेकाळचा काँग्रेसचा बालेकिल्ला पुन्हा आपल्याकडे खेचून घेण्यासाठी देशमुखांची कसोटी लागणार आहे। देशमुख काका पुतण्यांनी ही निवडणूक अत्यंत गांभीर्याने घेतली आहे। त्यामुळेच माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्या पत्नी वैशालीताई देशमुख याही डॉक्टर काळगे यांच्यासाठी प्रचारामध्ये उतरल्या आहेत। उमेदवारी देताना जातीय समीकरणांचा विचार सर्वच पक्षांकडून केला जातो, यात आता नाविन्य राहिलेलं नाही। डॉक्टर काळगे हे जंगम समाजाचे आहेत। लिंगायत समाजात जंगम गुरुस्थानी असतात। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्नुषा अर्चना पाटील चाकूरकर यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलाय। देशमुखांनी ते आधीच गृहीत धरलं असावं। अर्चना पाटील चाकूरकर या भाजपमध्ये प्रवेश करणार याची चाहूल माजी राज्यमंत्री बसवराज पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतरच त्यांना लागली असावी। माजी राज्यमंत्री बसवराज पाटील हे शिवराज पाटील चाकूरकर यांचे मानसपुत्र समजले जातात। लिंगायत समाज काँग्रेसपासून दुरावला जाऊ नये याची काळजी घेत असतानाच विजयाची शक्यता अधिक असलेला उमेदवार निवडण्यास देशमुख काका पुतण्यांनी प्राधान्य दिल्याचं दिसतंय। याद्वारे त्यांनी विधानसभा निवडणुकीचीही काळजी घेतल्याचं दिसून येतं। असं असलं तरी मतदारसंघात महायुतीची ताकदही बरोबरीची आहे। लातूर शहरचं प्रतिनिधित्व अमित देशमुख तर लातूर ग्रामीणचं प्रतिनिधित्व त्यांचे बंधू धीरज देशमुख करतात। लातूर लोकसभेत येणाऱ्या 6 विधानसभा मतदारसंघांपैकी अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील, उदगीरचे आमदार संजय बनसोडे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत आहेत। निलंग्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर हे भाजपचे आहेत, तर नांदेड जिल्ह्यातील लोहा विधानसभा मतदारसंघाचा लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये समावेश आहे। लोह्याचे आमदार श्याम सुंदर शिंदे हे शेतकरी कामगार पक्षाकडून निवडून आले असून ते देशमुखांच्या पाठीशी आहेत। लातूर शहर मधून अमित देशमुख आणि लातूर ग्रामीण मधून धीरज देशमुख आमदार आहेत। त्यामुळे 2 मतदारसंघ सोडले तर 4 ठिकाणी काँग्रेसची ताकद आहे। 2014च्या निवडणुकीत भाजपचे सुनील गायकवाड यांनी काँग्रेसचे दत्तात्रेय बनसोडे यांचा 2,53,395 मतांनी पराभव केला होता। सुनील गायकवाड यांना 6,16,509 मतं मिळाली होती, तर दत्तात्रेय बनसोडे यांना 3,63,114 मतं मिळाली होती। 2019च्या निवडणुकीत भाजपच्या सुधाकर शृंगारे यांनी काँग्रेसच्या मचिंद्र कामत यांचा 2,89,111 मतांनी पराभव करत विजय मिळवला होता। सुधाकर शृंगारे यांना 6,61,495 मतं पडली होती, तर कामत यांना 3,72,384 मतं मिळाली होती। या दोन्ही निवडणुकांत काँग्रेसच्या उमेदवारांना मिळालेली मतं 4.25 लाखांच्या घरात होती। मतांची ही तूट भरून काढण्यासाठी देशमुख काका पुतण्या आणि काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर काळगे यांची कसोटी लागणार आहे। महागाई, बेरोजगारी हे मुद्दे काँग्रेसच्या मदतीला धावून येणार का हे पाहणं रंजक ठरणार आहे। याशिवाय मराठा आरक्षण आंदोलनाचा परिणाम कुणावर होतो याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय।
विजयासाठी जशी काँग्रेसची कसोटी लागणार आहे त्याचप्रमाणे भाजपलाही ही जागा राखण्यासाठी कसरत करावी लागणार आहे हे मात्र निश्चित आहे। दुसरीकडे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर अमित देशमुख हे काँग्रेसमध्ये लातूरचं नेतृत्व करतात। विलासरावांची प्रतिष्ठा जपण्यासाठी आत्ताच्या देशमुखांना भरपूर मेहनत घ्यावी लागणार आहे। एका अर्थाने देशमुख घराण्याची प्रतिष्ठा सुद्धा या लोकसभा निवडणुकीमध्ये पणाला लागली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आणखी एक म्हणजे काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये मुख्य लढत असली तरी वंचित बहुजन आघाडीने लातूर मतदारसंघातून नरसिंहराव उदगीरकर यांना रिंगणामध्ये उतरवलं आहे। त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचा फटका महाविकास आघाडीला बसणार की महायुतीला हे सुद्धा पाहावं लागेल। लातूरमध्ये 2 वेळा कमळ फुलवण्यात भाजपला यश आलेलं आहे। आता यावेळी नेमकं काय होणार? काँग्रेसचा मास्टर स्ट्रोक यशस्वी होणार की भाजप पुन्हा कमळ फुलवणार? याविषयी तुमचं मत कमेंटमध्ये कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपलला सबस्क्राईब करायला विसरू नका।